काय चालू आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्या दिशेने आपण वाटचाल करतोय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पुण्यामध्ये जे घटना घडलेली आहे, स्वारगेट बस स्थानकावरती सकाळी 5:30च्या सुमारास एका 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे. सकाळी 5:30 वाजता. खरंच पुणे येथील स्वारगेटचं बसस्थानक हे ऑलमोस्ट गजबजलेलं असतं, लोकांचा सहवास तिथे असतो. सकाळी 5:30 वाजताच अशी जर लाजिरवाणी घटना जर घडत असेल, तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली आहे का नाही, याचा प्रश्न महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाला पडतो. प्रत्येक दिवशी आपण बघत आहात की न्यूजमध्ये बातम्या येत आहेत की इथे गोळीबार झाला, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे झाला, कोयता गँग, कसली गँग, इथे महिलेवर अत्याचार झाला. अरे कुठल्या दिशेनं महाराष्ट्र वाटचाल करतोय? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उरलेली आहे का नाही? का फक्त पोलीस प्रशासन हे गोरगरिबांसाठीच उरलेलं आहे? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ही कसल्याही प्रकारची उरलेली नाही. महाराष्ट्र सध्या टिकून आहे ते साधू संतांच्या पुण्याईमुळे, महाराजांचे जे विचार महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या चांगुलपणामुळे हा महाराष्ट्र टिकून आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. कायदा हा फक्त जनसामान्यासाठीच राहिलेला आहे. बाकी गुन्हेगारांसाठी त्यांच्यासाठी कायदा हा उरलेलाच नाही आहे. कायद्याचा धाक हा राहिलेलाच नाही. लाजिरवाणी गोष्ट घडते सकाळी 5:30च्या सुमारास. अशी घटना ते पण एखाद्या गजबजलेल्या ठिकाणी घडू शकते. एखादी घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेवर विचार करण्यापेक्षा ती घटना घडूच नये याच्यासाठी काय केलं जाते का? तर काहीही केलं जात नाही. ती घटना घडल्याच्या नंतर त्याच्यावर निषेध व्यक्त करायचा आहे, असं झाले तसं झाले. अरे ती घटनाच घडू नये याच्यासाठी काय करताय का? आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरातले लोक विचार करतील की आपल्या लेकराला बाहेर कसं पाठवावं. महिलांसाठी कुठल्या योजना आणण्यापेक्षा महिलांना सुरक्षा पुरवणे हे तितकेच गरजेचे आहे. वेळ लागणार नाही. आज ती पुण्यामध्ये घटना घडली, उद्या आपल्या घरापर्यंत ती घटना यायला वेळ लागणार नाही. मी पाठीमागल्या महिन्यात महाराष्ट्रातील 16-17 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. प्रत्येक जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे. एकट्या पुण्याचं सोडून द्या, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या घटना घडतच आहेत. जो नवीन तरुण वर्ग आहे हा अशा म्हणजे बऱ्यापैकी गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे. आणि जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना आपला आयडल मानत आहे. खरंच महाराष्ट्र कुठल्या दिशेनं वाटचाल करत आहे? सरकारने लवकरच याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे याचं भान हे प्रत्येक गुन्हेगाराला दाखवून दिलं पाहिजे. तरच महाराष्ट्र कुठेतरी चांगल्या दिशेने वाटचाल करू शकतो.